कल्प झाले ब्रह्मदेवाची कथा. भगवंत ब्रह्मदेवाला ज्ञान सांगायले आणि तेच ज्ञान सुखाचार्य राजा परीक्षितीला सांगायले. हे परीक्षिते, ऐक तू, ब्रह्मदेवाची काय स्थिती झाली. ब्रह्मदेव मनाची त्याच्या गती काय झाली तर निर्विकल्प मन झालं. कल्पना रहित, कोणतीच कल्पना नाही राहिली मनात. जे मन असतं त्या मनात अनंत कल्पना असतात. काय करावं काय करू नये, काय काय करावं काही करू नये, असे अनंत त्याच्यात काय असतात. कल्पनेचं एक जाळं हे मन. आणि त्या कल्पना करता करता त्या मनाने मी देह आहे अशी कल्पना केली चैतन्याने. त्या मनामध्ये जे मन आहे तुमच्याकडं, त्या मनातच तुम्ही कल्पना केली, मी ह्या नावाचा, मी ह्या नावाचा, ह्या रूपाचा, ह्या गावाचा, ह्या जातीचा मी आलेलो आहे. मला ह्या जगातून जायचं आहे. मी जन्मलो, मी मरणार आहे. ह्या अनंत काय केल्या कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा ठेवलेला आहे कल्पनेचा. आणि त्याच्यामुळं हरी कळण्याकरता अडचण झाली. हरी कळाना, जवळ असून तो असून हरी कळाना, कारण कल्पना आज केल्या सगळ्या. जर दृढ कल्पना झाली तर माणसाला ते प्रत्यक्ष वाटत असत. कल्पनाच प्रत्यक्ष वाटती. कल्पनाच आपलीच असणारी सावली आपल्याला भूत वाटत असते. कल्पना जर दृढ झाली तर, आणि तीच आपल्याला घोळशिती आणि आपल्याला भूत लागत. कशामुळं केली ना, मी मरतो तर ती कल्पनाच काय मृत्यूला कारणीभूत होती. कोण? कल्पना. म्हातारा पळड्या बसतो, चढाट हातात असतं, उरफाटी पाय असते, चिंग असते, काळकोट असतं. कोण? यम. आणि माशी ते पळड्या त्याच्याकडे कोणी नसतं, अंधार असतो. आणि ते काय करत? कल्पना करत, घरातल्या लोकांना हाका मारत. अरे अरे ते यम आला, तो काय आला, ते काय तर कोपऱ्याचे, तो काय तर मला दिसायला. मग एम दिसायला का कल्पनाच केली त्या नियमात. आणि ते सगळे लोक येते तर त्याच्या घरातले, बाबा बराळ आले, बाबा येणे झाले, बाबाला काही कळाना. काय दिसायला बाबाला? कशाचा? कल्पनेचा. म्हणून इथं निर्विकल्प असणार मन झालं त्या ब्रह्मदेवाचं. सांगतात त्याला मन इंद्रियाद्वारे विषय धावे. मन इंद्रियाच्या द्वारे कुणीकडे जात? विषयावाचून. मनाची धाव इंद्रिय ओढी, त्याची धावच कुणीकडे? इंद्रियाकडे. इंद्रियाची धाव विषयाकडे. जे विषय शब्द स्पर्श रूप रसगंध विषया वाचून काही सर्वथा रम्यची नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियाचा. इंद्रियाचा काय स्वभाव? विषय वाचून काहीच रमत नाही. त्याला काय लागत? जसं लेकराचा विषय असतो खेळण्याचा, खेळण्या वाचून ती रमत नाही. खेळणं त्याचा स्वभाव आहे. तसा इंद्रियाचा स्वभाव विषयाकडे जाणं. विषय ओढी. आणि जीव मनाच्या माग, मन इंद्रियाच्या माग, इंद्रिय विषयाच्या माग. ही अशी साखळीच जुटली. विषय ओढी जीव बोलले जीव. कुठं बोलले जीव? विषया वाचून काही सर्वथा रमेची नाही, रमतच नाही. त्याला विषय पाहिजे. एक नाही तर ती नाही तर ते नाही. ऋण झुनू रे भ्रमरा, सांडित्व आवडून रे भ्रमरा. म्हणून हे मन इंद्रियाद्वारे विषयाकडे जात. मन इंद्रियाद्वारे विषयाची धावे, त्याशी प्रत्याहार लाविला सवे. म्हणून त्याला आवरावं लागतं. विषय त्याग करी साधू संग. विषयाचा विषयाप्रमाणे जसं विष घातक आहे प्रकृतीला, तसे विषय घातक आहे परमार्थाला. म्हणून इंद्रियाशी चोरून जेवी तयाशीच व्हावे. इंद्रियाशी चोरून व्हावे, त्यालाच मिळत असतं हे ब्रह्मरस, त्यालाच मिळत आत्मज्ञान.
कारण की विषयाच्या संगतीमध्ये अधोगती आहे, म्हणून त्या विषयाला बाजूला करून, इंद्रियाला बाजूला करून विषयातून अंतर्मुख करणं हा परमार्थ आहे. इंद्रियासवडी लपू नको, म्हणून इंद्रियाच्या माग लागू नाही, इंद्रियाला आवराव, त्यालाच प्रत्याहार म्हणतात. या लागी ते जीवे भावे झाले निज स्वभावे निर्विषयी. म्हणून अशा प्रकारे प्रयत्न केल्यानंतर त्या इंद्रियाला आणि विषयापासून आवरायचं म्हणजे नेमकं काय करायचं, ते विषय खोटे आहेत असं करून घ्यायचं. आणि खरंच तुम्ही खरे समजिले म्हणजे खोटे खरे आहेत का ते? हा, विषयात सुख आहे असं जे तुम्ही समजिलं ते खरं आहे का? हा, विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखी नाही, ही बोलायचीच गोष्ट नाही, बोलायसारखंच नाही. विजेच्या प्रकाशामध्ये कोणता व्यवहार होत असतो, कोणताच व्यवहार होत नाही. प्रकाश नाही का व्यवहार करता येत नाही. तसं विषयात सुख जे समजिलंय, अरे ते सुखच नाही. क्षणभर सुख येते, अंतकरणाची एकाग्रता होत असते, अंतकरण स्थिर होत असतं, प्राप्त विषयाची प्राप्ती होत असते, अनुकूल अंतकरणाची स्थिरता होते, तुमचंच भान तुम्हाला त्या स्थिर अंतकरणात होत असतं. की लगेच ते अंतकरण दुसऱ्या विषयात जात असतं, गेलं ते भान. म्हणून विषयात जर सुख असलं असतं तर राज्य टाकून कशाला जंगलात गेले असते? कोण? गौतम बुद्ध सगळं टाकून कुठे गेले? जंगलात गेले. राजे कशाला सोडून गेले असते जंगलात? दशरथ राजे कशाला म्हणले असते, आता मला अरण्यात जायचं, आम्हाला गादीवर बसून ऋषी मुनीच्या संगतीमध्ये जायचं, कशाला म्हणले असते ते? म्हणून ध्यानात घ्या. विषय म्हणून विषयाचे सुख बेगडाची बाहुली, जशी ती बेगडाची बाहुली असती, ती विषयाचं सुख तसं आहे. आभराच्या सावलीवाणी ढगाच्या सावलीत बसले, कौरक लागल ती सावली, बसूस तर कपडे काढूस तर अंग टाकूस तर ती ढग्गी निघून गेला, लागले चटकाने. तसे सुख झालं नाही का? राहिलं नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणून क्षणभर सुखाचा धरला अभिलाष, त्याने केला नाश बहु पुढे. क्षणभर सुखासाठी अनंत दुःख भोगा, अनंत सुखासाठी विषयाचा त्याग करा. कोणचं परवडत? कोणचं खरं आहे? बरं, अनंत सुख आहे, त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? विषयाचा त्याग करावा लागेल. विषय खोटे असं कळून घेऊन, आणि जर क्षणभर सुखाचा तुम्ही अभिलाष केला तर अनंत दुःख भोगावं लागेल. म्हणून इथं महाराज म्हणतात, हे राजा परीक्षेची आई काय केलं त्या ब्रह्मदेवाने? सगळ्या विषयाचा त्याग केला, मनाचा निर्धार केला, मनातून हे सगळं टाकून दिलं आणि मन भगवंत स्वरूपाच्या ठिकाणी स्थित केलं. भगवंत स्वरूपाच्या ठिकाणी मनाला स्थित शांत केलं. ज्ञानेंद्रिय जिंकली ऐशी, असे ज्ञानेंद्रिय जिंकली. जे ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणून 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्या 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत. डोळ्याचा विषय आहे रूप, कानाचा विषय आहे शब्द, त्वचेचा विषय आहे स्पर्श, गंधाचा असणारा नाकाचा विषय आहे गंध, आणि त्वचेचा विषय आहे स्पर्श. हे कोणते इंद्रिय? ज्ञान. ज्या इंद्रियाने विषयाचं ज्ञान होतं त्याला ज्ञानेंद्रिय म्हणावं. डोळ्या वाचून रूप नाही, काना वाचून शब्द नाही, नाका वाचून गंध नाही, जिभी वाचून रस नाही, आणि त्वचे वाचून स्पर्श नाही. म्हणून इंद्रिय बाहेर, विषय बाहेर, इंद्रिय जवळ आहेत तुमच्या. विषय कुठे येतं? बाहेर. आणि इंद्रिय कुठे येतं? जवळ आहेत, सूक्ष्म आहेत. ते स्थूल येते विषय, इंद्रिय सूक्ष्म आहेत ते बाहेर. म्हणून ते सूक्ष्म असणारे इंद्रिय, ते असणारे स्थूल विषयाकडे धावायले. कुणीकडे धावायले? बाहेर पळायले. ते डोळे बाहेर पाहिले रूपाला, कान बाहेर पाहिले शब्दाला, नाक बाहेर पाहिलं गंधाला, रस जीभ बाहेर पाहिली रसाला,
त्याच्या बाहेर पाहिली स्पर्शाला. म्हणून ते शब्द स्पर्श रूप रसगंध जे विषय येत ते इंद्रियाच्या मूळ आहेत. जर हे 5 ज्ञानेंद्रिय वगळले तर शब्द स्पर्श रूप रसगंध ही सृष्टी संपली, बाजूला काढले. पंच काय काढले बाजूला? हे पंच ज्ञानेंद्रिय काय केली तुम्ही? विचाराने बाजूला काढली. विचाराने जे दिसत ते खरं नाही डोळ्याने. तुम्ही ज्या दिसण्यावर आणि त्या खऱ्या समजण्यावर आणि त्या डोळ्यावर जे भरवसा ठेवला ते चुकीचं आहे. कारण की जे जे तुम्हाला डोळ्याने दिसत ते खरं नाही. खरं बी नाही, बरं बी नाही, नित्य नाही, ते खोट येते. म्हणून डोळ्याचं ऐकू नाही. कोणाचं? बुद्धीचं ऐका का डोळ्याचं? बुद्धी खरी आहे का डोळा खरा आहे? बुद्धीनं विचार करावा का डोळ्यांनी पाहून ठरवा खरं आहे म्हणून? बुद्धीनं विचार करा. तुमच्याकडे श्रेष्ठ काय? विवेक प्रधान बुद्धी. डोळ्याने जे दिसत ते वेगळं दिसत. चिमणी एवढं दिसतं विमान, पण बुद्धीने विचार केला ते चिमणी एवढं नाही. ज्याच्यात 500 माणसं बसतात कशात? आणि ती चिमणी एवढं आहे का? ती वरून चाललं ते विमान तुमच्या डोक्यावरून. डोळ्याने पाहिलं तेवढं दिसलं. एवढं दिसलं आपलं काहीतरी, मग एवढं आहे का ते? मग कशाने पाहिलं तुम्ही? ते कशाने ठरविलं? बुद्धी तुमच्याकडं. बुद्धीनं कळालं तुम्हाला की ते लहान नाही, ते फार मोठे. डोळे दाखवू द्या लहान, पण डोळ्याचं नाही ऐकिलं तुम्ही. कोणाचं ऐकिलं? बुद्धीचं ऐकिलं. बुद्धीनं ठरलं ते खरं आहे. डोळ्याने ठरविलं, पाहिलं, दाखविलं ते खरं नाही. झाड हलायलं डोळ्याने दिसायलं. कशाने दिसायलं? मग काय ठरायचं? झाड हलायलं. बुद्धीनं ठरविलं, वाऱ्याने हल्लं. डोळ्याने वारा दिसला नाही, डोळ्याने झाड हल्ल्याला दिसलं तुम्हाला, पण बुद्धीनं ठरविलं की ते हल्लं कशामुळं? वाऱ्यामुळं. वारा दिसला डोळ्याने? मग काय न दिसून वारा तुमच्या बुद्धीनं ठरविला. तुम्ही जर बसले एसटीत किंवा रेल्वेत तर रेल्वे पळत असती आणि असं भान होत असतं माणसाला, असं वाटत असतं झाडं पळायली. काय पळायली? कशाने दिसायले तुम्हाला? डोळ्याने. डोळ्याने वाटायला तुम्हाला काय पळायले? झाडं पळायली. पण तुम्ही त्याला तसं ठरविता का? डोळ्याने दिसलं तसं? डोळ्याला बाजूला करता तुम्ही, विचाराने ठेविता. काय पळायली? रेल्वे पळायली. झाडं जागेवरच आहेत. जर झाडं पळाली असते तर तुम्ही रेल्वेत कशाला बसले असते? झाडावरच बसून गेले असते त्या गावाला. पण तुम्ही काय वापरली? बुद्धी वापरली. रेल्वे पळायली, झाडं नाही पळायले. तसं इथं बी जरा वापरा. काय वापरा? बुद्धी वापरा. कशी वापरा? रे दिसतंय खोटे हे देखणे सकळ हे तो स्वप्नी की मृगज लटके खोटे मिथ्ये मायके. बघा, पाहिलं की ते नष्ट झालं क्षणातच. त्याची उत्पत्ती त्याचा नाश होणं क्षणातच आहे. ढग पाहिला की लगेच नाश झाला. पहिला पाहिला तो दुसरा नाही, दुसरा पाहिला तो तिसरा नाही. कोण? ढग. म्हणून जे सतत सतत नष्ट होत असतं ते खरं नसतं. म्हणून हे जे तुम्ही पाहिले जग अरे क्षणा क्षणाला नष्ट व्हायला याचं. कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची ये. क्षणा क्षणाला याचा नाश व्हायला. म्हणजे नष्ट होत असतं ते खरं असतं का? हा विवेक आहे. ही बुद्धी वापरा जरा. या बुद्धीनं हे जे तुम्ही पाहिले तर हे क्षणा क्षणाला याचा काय व्हायला? नाश व्हायला. आणि जे नष्ट होत असतं ते खरं नसतं. म्हणून इथं महाराज म्हणतात ज्ञानेंद्रिय जिंकली ऐशी. अशी ज्ञानेंद्रिय दिसू द्या, खरं नाही. दिसू द्या, तुम्हाला दिसल इंद्रियामुळं. जर तुम्ही इंद्रिय वृत्तीच नाही आली तर हे दिसणार बी नाही. तुम्हाला हे दिसू नाही असं वाटत असतं ना तर तुमची वृत्ती इंद्रियात येऊ देऊ नका. एक उपाय. दुसरा उपाय,
तुम्हाला नाही दिसत असेल तरी त्याला खोटं समजा. दोन मार्ग आहेत. दिसू द्या पण खरं नाही. बऱ्याच गोष्टी दिसतात पण खऱ्या बुद्धीनं ठरत नाही. तसं हे दिसू द्या पण खरं समजू नका. तुम्ही याला दिसलं खरं समजलं त्याच्यात काही आपलं आहे आणि काही लोकांचं आहे. हे तुमचं आहे. अहम ममता अध्यास हे तुमचं आहे. तुम्ही लावला हा भाव. हे घर आमचं आहे आणि ते घर त्याचं आहे. हे घरातले आमचे आणि त्या घरातले त्याचे. हे तुमचं हे का ते असं ईश्वराने केलेलं की अहम ममता कोणी लावली. अहम ममतेच्या लवड सोडी माते नकोती म्हणून जन्म मरणाची दुतडी. राजा परीक्षेची आई काय केलं त्या ब्रह्मदेवाने. म्हणून त्यांनी ह्या जगाला मिथ्या ठरविलं. त्या जगातून इंद्रियाला बाजूला केलं आणि त्या मनाला बी त्या जगातून काय केलं बाजूला केलं. ते कर्मेंद्रियाची स्थिती कशी. आता ज्ञानेंद्रिय जर बाधित झाले, ज्ञानेंद्रिय जर खरे नाही ठरले तर कर्मेंद्रिय ते बी खोटेच. म्हणून 5 कर्मेंद्रिय तर 5 ज्ञानेंद्रिय त्याच्यात एक मन आहे. असे 11 गायी ह्या. किती गायी आहेत? 11 गायी आहेत. आणि त्या 11 गायीला सांभाळणारे तुम्ही येत. त्या 11 गायीवर ध्यान ठेवणारे तुम्ही आहेत. म्हणून तीही सांगेन तुझ पाशी. म्हणून ही स्थिती ते कर्मेंद्रियाची स्थिती कशी तेही सांगेन तुझ प्रती. हे के राया नरपराया हे राजा ऐक. कोणते कर्मेंद्रिय कोणते ज्ञानेंद्रिय ते तुला सांगतो. जीवा म्हणून जेवी धूर जिंकली या रणांगणामध्ये जो धूर असणारा आहे बसलेला प्रमुख माणूस तोच मारला. तो जिंकला. धुरावरचा सगळं त्याच्या अध्यक्षतेखाली चाललं युद्ध आणि तोच जिंकला. कोण जिंकला? जे धूर आहे महत्वाचा आहे. सगळ्या त्या सैन्यामध्ये तो धूर आहे. त्यालाच लक्षात घ्या ना. आपण अनेक कथा ऐकलेल्या. ज्यावेळेस कोंढाण्यामध्ये कोंढाणा युद्ध चालू होतं आणि तिथे असणारे जो धूर होता पहिला मुख्य युद्ध करण्याकरता आलता शिपाई असणारा कोणाचे राजाचे शिवाजी महाराजाचे तान्हाजी. आणि तिथे तान्हाजी रणांगणात पडले युद्ध करता करता तिथं.